नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज नवा आवाज. प्रजासत्ताक दिन नुकताच साजरा झाला. त्यानिमित्त भारताची राज्यघटना आणि संवैधानिक नैतिकता यांचा जयघोष झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा पाहुणे होते या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे. प्रजासत्ताक भारतात महासत्ता असं वर्णन केलं अनेक जणांनी या सोहळ्याचं. आणि याच प्रजासत्ताक दिनी RK लक्ष्मण यांनी अखेरचा निरोप घेतला. प्रजासत्ताक दिनी कॉमन मॅननं निरोप घ्यावा हे प्रतिकात्मक वाटलं अनेकांना. अंतिम सत्ता जनतेची हे सूत्र आहे भारतीय प्रजासत्ताकाचं. राज्यघटना हे अधिष्ठान आहे, सर्वसमावेशकता हे तत्त्वज्ञान आहे भारताचं. पण सध्या काही नको ते घडतंय का? सामान्य माणूस परिघावर तर फेकला जात नाही ना. केंद्रबिंदूची जागा वेगळ्याच घटकांनी काबीज तर केली नाही ना. खुद्द राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिला इशारा. धर्माच्या आधारावर होणारं राजकारण धोकादायक आहे असं म्हणाले राष्ट्रपती. संसद नाकारायची आणि वटहुकूम काढत सुटायचे यालाही विरोध केला त्यांनी. दूर कशाला, आपल्या अखेरच्या आणि निरोपाच्या भाषणात बराक ओबामा यांनी सांगितली, आयडिया ऑफ इंडिया. भारत प्रगती करेल पण धर्माच्या आधारावर विभाजन टाळलं तर. स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत 122 वर्षांपूर्वी संदेश दिला होता बंधुत्वाचा, त्याची आठवण करून दिली ओबामांनी. आणि सांगितलं की भारतामध्ये मेरी कोम आहे आणि आहे मिल्खा सिंग सुद्धा. शाहरुख खान इथं आहे. ओबामा हे सहज म्हटले असतील असं अजिबात नाही. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना जी चिंता वाटली तीच कदाचित वाटली असावी बराक ओबामांना सुद्धा. अशी चिंता वाटावी असं काही घडतंय का इथं? आणि हे सगळं सुरू असताना दुसरी चर्चा सुरू झाली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ज्या जाहिराती प्रसिद्ध केल्यात सरकारनं, त्यात राज्यघटनेची प्रास्ताविका म्हणजे प्रिॲम्बल छापली आहे. पण त्यातनं समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोनही शब्द वगळलेले आहेत. हे मुद्दाम केलं जात आहे असा एक आक्षेप आहे. अर्थात मूळ प्रास्ताविकात हे शब्द नव्हतेच. घटना दुरुस्ती 42वी झाली ते 1976 आणि मग हे शब्द आले. जाहिरात करताना जुनी प्रिॲम्बल एक ऐतिहासिक दस्तावेज म्हणून वापरली आहे, त्याचा इश्यू करू नये असं सरकारी प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. आणि ते मान्य करताही आलं असतं किंवा ते मान्य करायला हरकत नाही. पण दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी चक्क म्हटलं आहे की भारत हा समाजवादी देश नाही आणि तो धर्मनिरपेक्ष सुद्धा नाही. त्यामुळे राज्यघटनेमध्ये हे असे शब्द गरजेचे नाहीत, ते काढून टाका अशी मागणी त्यांनी केली आहे. शिवसेना आता सरकारमध्ये आहे, केंद्रातही आहे, सरकारमध्ये राज्यातही आहे. एकीकडे साक्षी महाराज यांच्यासारखा खासदार आपले शब्द उधळत असताना आता संजय राऊत म्हणतायत की हा देश धर्मनिरपेक्ष नाही. हे काय सुरू आहे? राज्यघटना हे आहे भारताचं बलस्थान, पण त्यावर सुद्धा आगामी काळामध्ये हल्ला होऊ शकतो काय? सर्वसमावेशकता हे आपलं सामर्थ्य आहे. पण आता धर्माधारित राजकारण पुष्ट होत चाललंय काय? आणि हाच आहे आजच्या चर्चेचा विषय. भारताच्या राज्यघटनेवर हल्ला होतोय का? भारताची धर्मनिरपेक्षता संकटात सापडली आहे का? आणि आपल्यासोबत आहेत नामवंत पाहुणे ही चर्चा करण्यासाठी. स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत राम पुनियानी. राम पुनियानी हे ज्येष्ठ विचारवंत आहेत. नमस्कार. ते आपल्यासोबत स्टुडिओमध्ये असणार आहेत. माधव भंडारी आहेत आपल्यासोबत. ते भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहेत. ते मुंबईमधून आपल्यासोबत असणार आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप आपल्यासोबत असणार आहेत मुंबईमधूनच. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे ते असणार आहेत आपल्यासोबत नागपूरमधून. त्याचप्रमाणे कम्युनिस्ट नेते कॉम्रेड भालचंद्र कांगो असणार आहेत आपल्यासोबत औरंगाबादमधून. राज्यघटनेचा अभ्यासक, तरुण वकील असणारा आणि कार्यकर्ता असणारा ॲडव्होकेट अमित शिंदे आपल्यासोबत असणार आहे कोल्हापूरमधून. या सगळ्याच नामवंतांसोबत आपण ही चर्चा सुरू करतो आहोत. राज्यघटनेवर हल्ला होतोय का? भारताची धर्मनिरपेक्षता धोक्यात सापडलेली आहे का? आणि धर्मनिरपेक्षता नकोच राज्यघटनेमध्ये असं म्हणणारा सूर अतिशय प्रभावी होतोय. एकीकडे बराक ओबामा यांच्यासारखा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणतो की भारताचं वैशिष्ट्य काय, तर सर्वसमावेशकता हे भारताचं वैशिष्ट्य आहे. पण इथे भारतामध्ये मात्र आमचेच खासदार अशा प्रकारची मांडणी करतायत, धर्मनिरपेक्षता नाकारतायत. खरोखरच आगामी काळामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींची किंवा धोक्याची ही चाहूल आहे का? आणि या सगळ्याकडे आपण कशा प्रकारे बघायला पाहिजे हा विषय या चर्चेचा आहे. राम पुनियानी माझ्यासोबत आहेत. राम पुनियानी, आपण बघितलं की 25 तारखेला म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एक अतिशय उत्तम भाषण केलं प्रणव मुखर्जी यांनी, राष्ट्रपतींनी.
त्यात असं म्हणाले की भारतीय लोकशाहीचा इतिहास काय आहे, भारतीय लोकशाहीचं वेगळेपण काय आहे, आणि असं असताना आता वटहुकुमांचं राज्य येतं आहे हे धोकादायक आहे. ते असेही म्हणाले की धर्मांच्या आधारे राजकारण करणं, धर्माधर्मांमध्ये संघर्ष उभा करणं हे अतिशय गैर आहे असं राष्ट्रपती म्हणाले. ओबामा तेच म्हणाले. आणि दुसरीकडे मात्र या प्रकारच्या शब्दांची गरजच नाही आहे असं संजय राऊत म्हणतायत. सरकारी जाहिरातींमध्ये तो उल्लेखच नाही आहे. या सगळ्या ज्या काही गोष्टी सुरू आहेत या सगळ्याकडे तुम्ही कसं बघतात? खरंच भारताची राज्यघटना धोक्यात आली आहे का, अडचण आहे का, आणि मग आता सर्वसामान्य माणसांची जबाबदारी काय आहे, तुम्ही कसं बघता आहात, काय काय वाटतं? देखिए, ये पिछले 7-8 महीने से ये सरकार आई है, आपने 2-3 चीज़ें ख्याल की होंगी कि एक तरफ सरकार के प्रवक्ता एक तरफ से अपनी जो बातें अच्छी लगती हैं सुनने में, बोलने में, वो कहते हैं, और इसी सरकार के कुछ भाग ऐसी बातें करते हैं जो हमारे संविधान के मूल्यों के विरोध है। जैसे साक्षी महाराज हैं, फिर वो साध्वी जो उनके मंत्रिमंडल में हैं, इन दोनों के बयान अगर आप देखें तो वो सत्ता में हैं, सत्ताधारी पक्ष में हैं, और इस प्रकार के वो बयान अल्पसंख्यकों के बारे में देते हैं, इस प्रकार के बयान बाकी चीज़ों के बारे में देते हैं। ये तो होगी पार्टी के अंदर की बात। पार्टी के साथ चलने वाले जो उनके मित्र संगठन हैं, जो बड़ी कैटेगरी संघ परिवार के अंदर आते हैं, उनकी आप पिछले 7-8 महीनों में गतिविधियां देखें तो उन गतिविधियों में सब कुछ वो आता है जो हमारे संविधान के विरोध में है, जो हमारे लोकतांत्रिक मूल्यों के विरोध में है। वो इनका जो घर वापसी वाला कैंपेन हो, या गीता को राष्ट्रग्रंथ बनाने की बात हो, या इस प्रकार की जो भी बातें इनकी तरफ से हुई हैं, जगह जगह छोटे छोटे दंगे भी हुए हैं जिनके कारण यहाँ के अल्पसंख्यकों में और लोकतंत्र के मूल्यों में विश्वास रखने वालों में एक प्रकार से डर सा आ गया है। अब ये क्यों है? ये बात बड़ी सरल है कि अगर आप ख्याल करेंगे तो पिछली बार 1998 में जब एनडीए सरकार सत्ता में आई, उस समय भाजपा के पास पूर्ण बहुमत नहीं था। उसके बावजूद उन्होंने सबसे पहला जो काम किया था, एक प्रमुख काम जो किया था, जो बहुत ही खतरनाक था, वो था संविधान की समीक्षा करने के लिए एक कमेटी बनाई गई थी। तो ये बात निश्चित है कि ये जो सत्ताधारी पार्टी है उसका जो पूरा एजेंडा एक अलग प्रकार के राष्ट्रवाद द्वारा प्रेरित है, और वो राष्ट्रवाद हम सब जो भी हिंदू धर्म में मानते हैं, महात्मा गांधी भी हिंदू धर्म में मानते थे, पर इस प्रकार के हिंदू राष्ट्रवाद से सबका विरोध था। तो आज दो प्रकार के मूल्य एक दूसरे के सामने खड़े हैं। एक प्रकार से आज़ादी के आंदोलन से निकले हुए हमारे भारतीय संविधान के स्वतंत्रता, समानता, बंधुता, सर्वसमावेशिता और सामाजिक न्याय के मूल्य, और दूसरी तरफ हिंदू राष्ट्रवाद के जो वो मूल्य जो यहाँ जाति व्यवस्था और लिंग व्यवस्था। राम पुण्यानी अगदी अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुमच्याकडे मी येतोच. अमित शिंदे आपल्यासोबत आहेत कोल्हापूरमधून. ॲडव्होकेट अमित शिंदे, तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात, वकील आहात, राज्यघटनेचे अभ्यासक आहात. एक बघा की राज्यघटनेच्या अनुषंगाने आता ज्या प्रकारच्या गोष्टी घडत आहेत किंवा ज्या प्रकारची चर्चा सुरू आहे, त्यामुळे भारताचं संविधान धोक्यात आलंय अशा प्रकारे मांडणी केली जाते. खरोखरच कायद्याचे अभ्यासक म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कशा प्रकारे बघता आहात? बरोबर आहे. ही जी आत्ताची सध्या पद्धती त्यांनी अवलंबलेली आहे ही भारतीय राज्यघटनेला धोकादायक अशाच पद्धतीने दिसते. कारण केशवनंदा भारती विरुद्ध भारत सरकार या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं आणि त्याचबरोबर अनेक खटल्यांमध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत ढाच्याला धक्का न लावता सर्व कायदे केले गेले पाहिजेत. परंतु हे करता येत नाहीये. आता या मूलभूत कायद्यांनी जो आपलं भारताचं बरोबर. अच्छा, मला वाटतं अमित शिंदेंशी आपला संपर्क होऊ शकत नाहीत. भाई जगताप आपल्यासोबत आहेत. भाई जगताप, आत्ता ज्या प्रकारची चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे आता असं वाटतंय की हे जे नवीन सरकार आहे त्याच्या संदर्भामध्ये काही प्रश्नचिन्ह लोक उपस्थित करतायत, काही आक्षेप उपस्थित करतायत. काँग्रेसचा एकूणच भरवसा कायम सर्वसमावेशकतेच्या अनुषंगाने होता, त्याचा पुरस्कार काँग्रेस कायम करत असे. पण आत्ता मात्र असं मानलं जातं, असं म्हटलं जातं, असा एक आक्षेप काँग्रेसबद्दल पण व्यक्त होतो की काँग्रेसची धर्मनिरपेक्षता इट वॉज सिडो सेक्युलरिझम आणि त्यामुळे त्याचा उपयोग झालाच नाही. आता लोक चक्क जाहीरपणे असं म्हणतायत की धर्मनिरपेक्षतेची गरज नाही, राज्यघटनेमध्ये या मूल्याची गरज नाही. या सगळ्याकडे भाई जगताप तुम्ही कसं बघता आहात? मुळात एकतर असं आहे की असं जे काय काँग्रेसच्या सिडो सेक्युलरिझम बद्दल बोलणाऱ्यांना एक साधा काल एक जो फुगा तयार केला होता ओबामांना आणून या देशामध्ये 26 जानेवारीच्या त्या परेडमध्ये आणि त्या सगळ्या याच्यामध्ये,
म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष भारतात येणं आणि 26 जानेवारीच्या परेडमध्ये त्यांनी तिथे हजर राहणे हा चांगला विषय आहे. परंतु त्यांनी स्वतःच्या भाषणामध्ये जे काय सांगितलं त्यालाही तुम्ही सेडो सेक्युलरिझम म्हणणार का? जे काय असं म्हणतात आहेत त्यांना, ज्यांना तुम्ही पाहुणे म्हणून डोक्यावर घेऊन लाल ह्याच्यामध्ये जे घेऊन आलात, जे काय तुम्ही सगळं ते मार्केटिंग जे गेला महिनाभर चाललं होतं, त्यांनीच तुम्हाला कानपिचक्या दिल्या. हो, कानपिचक्या काय, कानच धरला तुमचा. अशाच प्रकारे कान यांनी वाजपेयींनी सुद्धा यांचा धरला होता. ज्या वेळेला हे याचे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा राजधर्म सांभाळा म्हणून सन्माननीय तत्कालीन प्रधानमंत्र्यांनी त्यांचा कान धरला होता. आता या सिडो सेक्युलरिझमच्या बाबतीमध्ये यांच्या सर्टिफिकेटची काँग्रेसला आवश्यकता नाही. काँग्रेसने नेहमीच हा जो आपल्या घटनेच्या चौकटीत राहून ज्या देशाच्या स्वातंत्र्य आणि ज्या देशाची सगळ्यात मोठी लोकशाही, पृथ्वीवरची सगळ्यात मोठी लोकशाही, तिची जी संकल्पना ज्या त्या घटनेच्या चौकटीमध्ये जी उभी आहे त्याचा नेहमी सन्मान करण्याचाच नेहमी नुसता प्रयत्न नाही तर नेहमी कार्य केलेला आहे. आणि म्हणून यांच्या कुठल्याही सर्टिफिकेटची आम्हाला आवश्यकता नाही. उलट माधव भंडारी सुद्धा खरं म्हणजे आता लवकरच की तुम्ही आपल्याकडे जे येणार आहे. तर माधव भंडारींची भावनांच्या भूमिका या आधारावर संदर्भातली जास्त महत्वाची आहे. ते येईपर्यंत ही चर्चा आपल्याला सुरू ठेवायची. त्यांचं मत आपल्याला जास्त महत्वाचं आहे, कारण जेव्हा भाजपच्या अनुषंगाने ही सगळी चर्चा होते आहे तेव्हा भाजपचा अधिकृत प्रवक्ता काय म्हणतो हे जास्त महत्वाचं आहे.